नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र कानिफनाथ देवस्थानची जवळपास 8,000 एकर जमीन आहे. यापैकी तब्बल 2,000 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने ताब्यात आहे. या प्रकरणामुळे सर्वाधिक फटका कानिफनाथ देवस्थानालाच बसला आहे. इतकंच नव्हे तर मढी देवस्थानही यामध्ये अडकलं आहे. काही महिन्यांपूर्वी मढी देवस्थानवरही वक्फ बोर्डाने आपला हक्क सांगितला होता, अशी माहिती मढीचे सरपंच संजय मरकडे यांनी दिली. सरपंच मरकडे यांनी शासनाने वक्फ कायद्यात दुरुस्ती न करता थेट कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे. आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जमीन जर बाधित असेल, आम्ही वक्फ बोर्डाचे सगळ्यात जास्त बाधित असलेलं आमचं मंदिर आहे. आमची महाराष्ट्रामध्ये 8,000 एकर जमीन आहे. 8,000 पैकी 2,000 एकर आज मुस्लिमांच्या ताब्यात आहे, वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. त्यांनी त्यावर दावा सांगितलेला. ते तर सोडा, आमच्या मंदिरावर आता तुम्ही पाहिलं असेल, दिवाळीच्या आधी एक क्लिप फिरत होती, मंदिरावर सुद्धा त्यांनी हक्क सांगितला आमच्या, ही जागा आमची. मनमानी पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी काम चालतं वक्फ बोर्डाचं. त्या वक्फ बोर्डामध्ये एकही हिंदू समाजाचा वकील पण नाही, जज पण नाही, अधिकारी नाही, कोणीच नाही. आणि मग तिथं न्यायाची काय अपेक्षा करणार? आणि म्हणून आमची तर मागणी, त्यात काही सुधारणा वगैरे काय आणू नका तुम्ही. आमची मागणी आहे आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला, का त्या वक्फ बोर्ड बरखास्त करून टाका आणि ज्या काय आमच्या जमिनी आहेत, तुम्हाला मागे सांगितलं, सगळ्यात जास्त बाधित आम्ही आहोत. कानिफनाथ भगवंत हे राजयोगी होते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जमीन जर कोणाची असेल तर ती कानिफनाथ देवस्थानची होती. आणि सगळ्यात जास्त बाधितही जमीन ती वक्फ बोर्डाला बाधित जर असेल ती कानिफनाथ देवस्थानची आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे आपल्या माध्यमातून, याच्यात सुधारणा वगैरे काय करू नका, ते वक्फ बोर्ड बरखास्त करा. 100% हेच कारण होतं. आम्ही मुस्लिम व्यापारी, तुम्ही जर भाईचारा म्हणता, आमच्या आया बहिणीवर तुम्ही लक्ष ठेवता, लव जिहाद सारखे प्रकार ग्रामीण भागामध्ये घडायला लागले. तुम्ही जर आमचा प्रसाद खात नाही, तुम्ही जर आमचं कुंकू लावत नाही, मग तुम्हाला विकायचा अधिकार दिला कोणी? आणि म्हणूनच आम्ही या नाथांच्या पूर्ण यात्रेमध्ये जवळजवळ 25 ते 30 लाख भाविक या ठिकाणी होते. 17 दिवसाची यात्रा होती. हे काही मुस्लिम समाजाचं दुकान आम्ही या ठिकाणी लावू दिलं नाही. आणि त्यामध्ये आम्ही 100% आम्ही त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात यश मिळवलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.